निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये शिक्षकांनी कसे लॉग इन करायचे ते आता आपण इथे बघणार आहोत। प्ले स्टोअरवरून निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड केल्यानंतर शिक्षकांनी शिक्षक हा रोल निवडून स्वतःचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर जर शालार्थवरती अपडेटेड असेल आणि तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुमची नोंद त्यांच्या निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये केलेली असेल तर तुम्हाला इथे यशस्वीपणे लॉग इन करता येईल। लॉग इन केल्यानंतर स्तर नोंदणी हा विभाग तुमच्यासमोर ओपन होईल। इथे आपली शाळा आणि स्तर नोंदणीसाठीची तारीख आपल्याला निवडायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला असाइन केलेल्या सर्व वर्गांची इयत्तांची इथे आपल्याला लिस्ट पाहायला मिळेल। आता आपण इथे इयत्ता दुसरीवरती क्लिक करूया। लगेच आपल्यासमोर इयत्ता दुसरीच्या तुकडी 1 मधील सर्व विद्यार्थ्यांची यादी अशा पद्धतीने दिसेल। आता उदाहरणादाखल पीयू पवार या विद्यार्थिनीची वाचन चाचणी कशी घेण्यात येते ते आता आपण इथे बघूया। विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सगळ्या विषयांची यादी दिसेल आणि प्रत्येक विषयासमोर चाचणीचं बटन दिसेल। त्यापैकी वाचन चाचणी या बटनावर आपण क्लिक करूया। निपुण भारत परिपत्रकानुसार दिलेले वाचनाचे सर्व स्तर अशा पद्धतीने तुमच्यासमोर दिसायला लागतील। त्यापैकी आपल्या विद्यार्थ्याचा जो स्तर तुम्हाला वाटतो तो स्तर आपण निवडायचा आहे। उदाहरणार्थ इथे मी स्तर 6 निवडत आहे। त्यानंतर या स्तराला अनुसरून योग्य मजकूर आपल्यासमोर दिसायला लागेल। खाली दिलेल्या माईकच्या बटनावरती क्लिक करून विद्यार्थ्याला आपण हा मजकूर वाचण्यास सांगायचा आहे। काही सेकंदांमध्ये विद्यार्थी हा मजकूर वाचतील। विद्यार्थ्याचे वाचन पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी पडताळणीसाठी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही सेकंदांमध्ये विद्यार्थ्याने जो मजकूर वाचलेला आहे त्याबद्दल सविस्तर अहवाल तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसायला लागेल। विद्यार्थ्याचा वाचनाचा वेग काय होता, विद्यार्थ्याने किती टक्के अचूक वाचन केलेले आहे, म्हणजेच त्याचे कोणते शब्द चुकले आहेत, कोणते शब्द बरोबर आलेले आहेत, तो कुठे अडखळत होता याबद्दलचा हा सविस्तर अहवाल तुमच्यासमोर तयार असेल। जर विद्यार्थ्याने 80% अचूक वाचन केलेले असेल तर AI तर्फे आपोआपच हा विद्यार्थी या स्तरावरती उत्तीर्ण घोषित करण्यात येईल व खाली दिलेले सेव्ह बटन तुम्हाला दाबता येईल। जर तो विद्यार्थी 80% कमी ॲक्युरेसीने वाचन करत असेल तर तुम्हाला ती लेवल सेव्ह करता येणार नाही। आता आपण आणखीन एका विद्यार्थ्याची वाचन चाचणी कशी होते हे बघूया। इथे शिक्षकांनी या विद्यार्थ्यासाठी स्तर क्रमांक 10 सिलेक्ट केलेला आहे आणि या स्तरानुसार आपल्यासमोर काही वाक्य आलेली आहेत। आता विद्यार्थ्याला हा मजकूर वाचायचा आहे। आत्या आणि बाबा गाडी पाहत होते। रस्त्यावर एक मोठा हत्ती चालत आला। माईकचं बटन बंद करून शिक्षक आता ही चाचणी पडताळणीसाठी पाठवतील आणि काही क्षणांमध्येच विद्यार्थ्याच्या या वाचनाचा सविस्तर अहवाल आपल्यासमोर येईल। इथे तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्याची वाचनाची अचूकता 66% आहे। त्याने कुठले शब्द चुकवले आहेत, कुठले शब्द बरोबर आलेले आहेत असा हा सविस्तर अहवाल तयार होईल। विद्यार्थी या पातळीवरती अनुत्तीर्ण झाल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्याचा हा स्तर नोंदवता येणार नाही, म्हणजेच शिक्षकांना आता दुसरा स्तर नोंदवायला लागेल जिथे विद्यार्थी 80% जास्त अचूक वाचन करू शकेल। शाळेची सुट्टी झाली व आम्ही जोरात बाहेर पळालो। आकाश माठ्याने ओरडला। आता विद्यार्थ्याचे हे वाचन आपण AI कडे तपासणीसाठी पाठवूया। काही क्षणांमध्ये शिक्षकांना दिसेल की या वाचनामध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे। इथे देखील विद्यार्थ्याचा वाचनाचा वेग, त्याची अचूकता, चुकलेला मजकूर, बरोबर मजकूर, न वाचलेला मजकूर, अधिकचा वाचलेला मजकूर अशी सविस्तर माहिती शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल। आणि 80% जास्त स्कोअर असल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्याचा हा स्तर सेव्ह करता येईल। विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांची ज्या ज्या विषयाची चाचणी होईल तसं त्यांच्यासमोर चाचणीचा आयकॉन हिरव्या कलरमध्ये दिसायला लागेल आणि एखाद्या विद्यार्थ्याची 4ही विषयांची चाचणी झाली की तो विद्यार्थी या लिस्टमधून निघून जाईल आणि फक्त उरलेले विद्यार्थी तुम्हाला इथे दिसायला लागतील। विद्यार्थ्यांची श्रुतलेखनाची चाचणी घेतल्यानंतर ते ज्या स्तरावरती आहेत त्यानुसार त्यांच्या वहीचा किंवा ज्या कागदावरती त्यांनी लेखन केलेले आहे त्या कागदाचा फोटो आपल्याला इथे अपलोड करता येईल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याची ती लेवल सेव्ह होईल। संख्याज्ञान किंवा संख्यांवरील क्रियांची चाचणी घेताना विद्यार्थ्यांना समोर एक गणित दाखवले जाईल। विद्यार्थ्याने सोडवलेल्या गणिताचा फोटो देखील अशाच पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता।
ज्याद्वारे विद्यार्थी त्याच स्तरावर आहे याची शहानिशा आपल्याला करता येईल। विषयानुसार व स्तरानुसार विद्यार्थी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रतिसाद नोंदवतील आणि शिक्षक तो प्रतिसाद इथे अपलोड करतील। अशा प्रकारे निपुण महाराष्ट्र मिशनमध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती होत आहे। एखादा विद्यार्थी सातत्याने शाळेमध्ये गैरहजर असल्यास प्रत्येक विषयामध्ये अनुपलब्ध नावाचा एक पर्याय दिलेला आहे। शिक्षकांनी हा पर्याय तेव्हाच निवडायचा आहे ज्यावेळेस विद्यार्थ्याची स्तर नोंदणी करणे त्या आठवड्यात किंवा त्या 15 दिवसामध्ये अजिबातच शक्य होणार नाही। एखाद्या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर नोंद झाली की अशा पद्धतीने त्या वर्गाचा किंवा त्या तुकडीचा रंग हिरवा होईल आणि ज्या वर्गामध्ये अजून आपण अध्ययनस्तर नोंद सुरूच केली नाही ती तुकडी लाल रंगात दिसेल आणि ज्या तुकडीमध्ये अर्धी अध्ययनस्तर नोंद झालेली असेल ती तुकडी आपल्याला पिवळ्या रंगामध्ये दिसेल। अशाच सोप्या व वेगवान पद्धतीने शिक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांची सर्व विषयांची अध्ययनस्तर निश्चिती करायची आहे। सर्व विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती झाली की तुम्हाला नेमून दिलेल्या सर्व तुकड्यांचा रंग हिरवा होईल, म्हणजेच तुम्ही त्या तारखेची सर्व अध्ययनस्तर निश्चिती संपवलेली आहे।